शेवटी तुम्ही हारलेत म्हणून 14 वर्ष तुम्हाला वनात जावं लागेल, एक वर्ष अज्ञातवासात राहावं लागेल. वनवासाची नीती ठरली. पांडव वनात निघाले. कुंती मातेनं देवाला प्रार्थना केली. द्रौपदीला घेऊन वनात निघाले. वनात जात असताना पहिला मुक्काम धौम्य मुनीच्या आश्रमामध्ये पडला. धौम्य पांडवांचे गुरु होते. हो, धौम्य मुनीने एक सूर्य थाली दिली. सूर्य थाली म्हणतात तिला. त्या थालीची पूजा केली की तिच्यात रोज प्रसाद तयार होत होता, जेवण देत. पांडवांचा वनवास पूर्णत्वाकडे जात होते. आता 14 वर्ष आहे. जाऊ दे आता. विराट राजाच्या घरी प्रवास झाला. विराटाच्या घरी अज्ञातवासातलं वर्ष होतं, म्हणून भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी विराट राजाच्या घरी त्यांचं नियोजन केलं. अर्जुनानं श्रीच्या वेशात राहावं. गुरनडेच्या वेशात अर्जुन होते. भीमानं त्या ठिकाणी आचार्याचं काम करायचं. द्रौपदीनं सैरंध्रीचं काम करायचं, दासीचं काम करायचं. धर्मराजानं दूध खेळायचा. नकुल सहदेवानं घोड्यांचा खरारा करायचा. अशा कामं करत होते. पण त्या विराटाला एक मुलगा होता आणि एक मुलगी होती. विराटाच्या मुलाचं नाव उत्तर आणि मुलीचं नाव होतं उत्तर. आणि त्या विराट राजाच्या घरी त्याचा मेव्हणा राहत होता. मेव्हणा समजतो ना, बायकोच भाऊ. त्याला तिकडे मेव्हणा म्हणतात, आपल्याकडे साला होता. तो साला होता, त्याचं नाव होतं किचन. लय वाईट होता तो. हा, असा ठ्याचला ना भीमान, त्याला पायाचंच काम नाही. जाऊ दे. हा, भीमान त्याचा, कारण त्यानं द्रौपदी मातेकडे वाकड्या नजरेनं पाहिलं आणि द्रौपदीची साडी भीमानं घेतली, आणला, किचकाचा वध केला. आता काय झालं, कौरव त्या गायी पळवण्याचा एक सुंदर असा एक प्रसंग आहे त्या ठिकाणी. तो उत्तर दिशेला पळाला, तर अजून ते आला नाही त्या ठिकाणी. आता उत्तरा लग्नाला योग्य होती. मग ओळख झाली. 5 पांडव प्रगट झाले उत्तरा विराट राजाच्या घरी. आणि मग अर्जुनाचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं अभिमन्यू. अभिमन्यूला आणि उत्तरेचं लग्न ठरलं त्या ठिकाणी. पण आता मुलाचं लग्न करायचं असेल तर घर पाहिजे का नाही, त्याच्या राहण्याची व्यवस्था पाहिजे त्या ठिकाणी, तर लग्न करावं त्या ठिकाणी. काही येडपट लोकांना कळतच नाही. हो, लग्नाचं कळलं पाहिजे त्या ठिकाणी. आता काय करावं, पांडवांकडे तर काहीच नाही. आणि आता कसं लग्न पोराचं करायचं, म्हणून देवानं त्या ठिकाणी शिष्टाई केली. त्या ठिकाणी देवानं सांगितलं, मी तुम्हाला तुमचं इंद्रपुरस प्राप्त करून देतो. मग पण शिष्टाई करता भगवान परमात्म्याने पहिले नारदाला सांगितलं, नारद मुनी, मी हस्तिनापुराला येणार आहे, असा निरोप घेऊन जा त्या ठिकाणी. विदुर काकांकडे निरोप द्या त्या ठिकाणी. हो, गोपाल कृष्ण भगवान की जय. तुमचा तेवढा कुठे नव्हता. एक निरोप पुढे आला. दुर्योधनाकडे निरोप पाठवला की शिष्टाई करण्याकरता मध्यस्थी म्हणून कृष्ण परमात्मा येतोय.